लाईफमध्ये पहिल्यांदाच बदलापूर स्टेशनला एवढं खाली बघून आहे ना, मी तर शॉक झाली होती. तर हा कुत्रा माझ्याकडे असा बघत होता बिकॉज मी अशी दिसत होती. आता मला हे नका बोलू की तू एकदम आतंकवादी सारखी दिसते, बिकॉज तुम्हीच लोक बोलतात की रोज रोज एकच स्कार्फ घालतेस का. तर असं काही नाहीये, वेगवेगळे स्कार्फ सुद्धा आहेत. त्याच्यामुळे मी आज हा स्कार्फ घातला आणि डायरेक्ट निघाली आपल्या स्टेशनवर. इकडे गेल्यावर मस्तपैकी विंडो सीट मध्ये बसली आणि मेन कॅरेक्टर वाईफ एन्जॉय करतच होती. तेवढ्यात मला गर्दी दिसली. ही गर्दी बदलापूरची होती, कारण की आज माझ्या ट्रेनिंग साठी मला दुसरीकडे पाठवलं. एक तर तिकडे शोधा मध्ये अर्धा तास माझा निघून गेला. त्याच्यानंतर मग आली, मला चांगलं शिकवलं सुद्धा. पण यार माझ्यासोबत कोणच नाहीये ट्रेनिंगला, आणि लोक बोलतात की ट्रेनिंग पिरियड खूप चांगला असतो, खूप एन्जॉय करण्यासारखा असतो. पण मला एवढं एकटं वाटतं ना ह्या टायमाला, बिकॉज माझ्यासोबत माझ्या एजचं कोणीच नाहीये. सो त्याच्यामुळे एकटीलाच मला डब्बा खावा लागायचा, एकटीलाच मला सगळं सर्व्हाइव्ह करावं लागायचं. पण आता काय करणार, नशिबाचे भोगे असं म्हणून सोडून दिलं आणि मग बाहेर आली. बिकॉज तिथं बसून मला एवढं बोर होत होतं ना भाई साहब. बाहेर आल्यावर मला लगेच दिसलं हे मला चांगलंय, आणि ते बघून मी मध्ये गेले. आता ट्रेनिंग पिरियडचा फायदा तर घ्यायलाच पाहिजे ना. त्याच्यामुळे मी 3 वाजताच आज निघून आली होती, आणि ते पण डायरेक्ट बदलापूर स्टेशनला. आणि बदलापूर स्टेशनला आल्यावर बघते तो कोणच नव्हतं. मी तर भाई शॉक झालेली, कारण की बदलापूर स्टेशनला रोज गर्दीच बघायची सवय आहे मला. बट एनिवेज फायनली सीट भेटली आणि खोपोलीला पोहोचली. पण काय, तिथं नाही तर इथं गर्दी बघायला भेटली. आता मुंबई लोकल मधून ट्रॅव्हल करायचंय म्हणजे गर्दी तर रोज बघावीच लागेल. बट एनिवेज आपण लवकर घरी आलोय, यातच मी एवढी खुश झाली होती ना की तुम्हाला काय सांगू.